नमस्कार मंडळी, तुमचं खूप सारं स्वागत आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता आम्ही हनुमान जयंतीनिमित्त चाललेलो आहोत पाणजू गावात आणि या पाणजू गावामध्ये खूप छान असं हनुमानजींचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये आज हनुमान जयंतीचा फार मोठा उत्सव असतो आणि त्याचबरोबर त्यांची जत्रासुद्धा असते। घरोघरी त्यांच्या पालख्या जाऊन त्यांची विधिवतपणे पूजा केली जाते। त्याचबरोबर प्रत्येक घराघरांमध्ये पाहुण्यारावळ्यांची फार अशी मोठी गर्दी जमते आणि खूप मोठा सण आणि खूप उत्साहात साजरा केला जातो। तर आज आपण तिथे जाणार आहोत आणि हे गाव कसं दिसतं, किती छान आहे हे पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तुम्हाला माहीत नसेल तर मी वसई तालुक्यातल्या नायगाव या गावात राहते आणि याच गावामध्ये होलसेलचे जे फिश मार्केट आहे सर्वात मोठं नायगावचं, तेही आमच्यापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। हे तुम्ही बघू शकता, हे मार्केट आहे। रात्री 9च्या नंतर इथं मार्केटची जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळेल, येताना आपण ती पाहूच। आत्ता बघा, आता आपण इथे पोहोचलेलो आहोत महाराष्ट्र सागरी मंडळ। तर इथून आपल्याला आता बोट मिळणार आहे त्या पलीकडे गावात जाण्यासाठी। आता सध्या बोट त्या किनाऱ्याला गेलेली आहे, पाणजू गावात आहे। या ज्या इथं लहान सहान बोट दिसत आहेत तर या मच्छीमारीसाठी आहेत आणि जी फेरी बोट आहे तीच डेली सतत इथं ये जा करत असते। आणि या बोटीचं जे भाडं आहे ते फक्त 10 रुपये आहे येऊन जाऊन। इथे बघा काही मच्छीच्या बोट आलेल्या आहेत आणि ही मच्छी सुद्धा आता त्याच ठिकाणी जिथे आपण मार्केट पाहिलं त्या मार्केटमध्येच जाणार आहे आणि मग तिथे त्याचा लिलाव होतो। चला आता आपली इथे बोट आलेली आहे आणि आपण जाऊया बोटीमध्ये। हीच बोट आहे। माझ्या ह्याच्या मोबाईलमध्ये चालू झालं। कितना साल चला है क्या? 4,000 चला तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत पाणजू गावात, म्हणजे बेटावरती। आणि इथून असा सरळ रस्ता आहे। आता इथे थोडा नवीन केलेला आहे, मी गेल्या 2 वर्षांपूर्वी आले होते, त्यामुळे आता बघा मस्त असा ब्रिज तयार केलेला आहे गावात जाण्यासाठी। चला तर बघूया आता पाणजू गाव। या गावात येण्यासाठी किंवा गावातून बाहेर पडण्यासाठी जी बोट आहे तर त्या बोटीचं टाईम हे फिक्स आहे। तर हे जे टाईम आहेत ते मुलांच्या सकाळच्या शाळा, पुन्हा त्यांचा येण्याच्या वेळा, तसंच सकाळी कामावर जाणं आणि कामावरून घरी येणाऱ्यांच्या वेळा, या सगळ्या बघून त्या बोटीचे टाईम ठरलेले आहेत। बेडूक सर, बेडूक आपलं कोळीवाड्यासारखंच आहे ना सर, तशीच गौरवीर आहे। हे रांगोळ्या वगैरे काढत आहेत तशा दारासमोर रांगोळ्या। काय इथून काय आहे? सर
दिसला होता धैर्याचा भाऊ दिसला होता. बोलू ना तुला धैर्य दिसणार तुला. हे बघा मोठमोठे असे बंगले आहेत. असं वाटत पण नाही की आपण बेटावरती आहोत कुठच्या तरी. कारण अगदी जशी आपली जमिनीवरती घरं असतात त्याचप्रमाणे इथे सगळ्यांची घरं आहेत आणि मोठमोठी अशी नाही की लहान वगैरे, फार मोठी मोठी घरं आहेत. हॅलो पाळणा. काय चला तर आता आपण निघालेलो आहोत पुन्हा. कोणाकडीचं मंडळ किती सुंदर आणि छान असं गाव आहे. सर होळी लागली असं वाटतं की हे ब्रिज आहे ना, रेल्वेचं ब्रिज असतं तसं मस्त केलं. हे आत्ता केलं हल्ली 1 वर्ष झालं असेल. आधी असं काही नव्हतं. हे बघू शकता इथे खाली बोटी आहेत आणि हा गाव आहे. सांगायला चला तर आता आपण रिटर्न चाललेलो आहोत. बोट बघा रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि पाहुण्यांची बघा कशी गर्दी आहे. अजूनही लगबग चालू आहे आणि रात्री 1 वाजेपर्यंत आज बोट असणार आहे.
जाणार बघ किती जण कमी आहे, येणारी लोक जास्त आहेत. लखनौ चेन्नई असं. थांबा. चला मंडळी, तर आता आम्ही बोटीतनं उतरलो आहे आणि कसा वाटला आमचा बेटावरचा गाव नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास, थोडासा जरी आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा बघा, हा आहे आमच्या नायगावचा फिश मार्केट. आता 9 वाजून गेलेत आणि बघा किती मस्त मार्केट भरलेलं आहे. खूप छान आणि स्वस्त मच्छी मिळते. नक्की तुम्ही एकदा या. चला मंडळी, तर इथंच आपला व्हिडिओ स्टॉप करूयात आणि नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात. चला, तोपर्यंत बाय बाय.